आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांची एकसंध राजकीय आघाडी ही होण्याची शक्यता आहे। आठवले कवाडे गवई गट रिपब्लिकन आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। रिपब्लिकन आघाडीत आठवलेंचं नाव आल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोड बांधत एकसंघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं हे प्रयत्न होत आहेत। नुकतंच नागपुरात या संदर्भातली एक प्राथमिक बैठक देखील पार पडल्याची माहिती मिळते आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। रजत, रिपब्लिकन आघाडीमध्ये या एकसंघ आघाडीमध्ये आठवलेंचं नाव देखील आलेलं आहे समोर आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे, आश्चर्य व्यक्त होत आहे। काय नेमकी अपडेट? नक्कीच अजिंक्य, 2 दिवसापूर्वी नागपुरात एकत्रीकृत रिपब्लिकन समितीने एक बैठक बोलावली होती आणि सर्वच जे रिपब्लिकन गट आहे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना सांगून आपापले प्रतिनिधी या बैठकीत पाठवा असं सांगितलं होतं। आणि या बैठकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जे सर्व गट आहेत, ज्याच्यामध्ये आठवले गट आहे, गवई गट आहे, कवाडे गट आहे, यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। सोबतच अनेक सामाजिक संघटनांचाही सहभाग होता। याच्यामध्ये 2 उद्दिष्ट ठरवण्यात आलेले। दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे सर्व रिपब्लिकन पक्षाचा एकसंघ पक्ष असावा असा उद्दिष्ट ठरवण्यात आलेला आहे। मात्र जोपर्यंत हा उद्दिष्ट साध्य होत नाही तोवर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षाची एक राजकीय आघाडी उभारण्यात यावी आणि त्याच्या माध्यमातून 288 जागांवर उमेदवार उभे करता येऊ शकतात का याची चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे। पहिली प्राथमिक बैठक जी आहे ती नागपुरात पार पडली आहे आणि याच्यानंतर आणखी काही बैठका होणार आहे। त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती असताना तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आता रिपब्लिकन पक्षांची एक आघाडी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रामदास आठवले जे महायुती सोबत आहेत, जोगेंद्र कवाळे जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत, ते पण या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे हे दोन्ही मोठे गट महायुतीतून बाहेर या दोन्ही मोठ्या गटांची नेमकी पुढची भूमिका काय याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे। रजत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर सर आपल्यासोबत आहेत। थुलकर साहेब, रिपब्लिकन पक्षाचे जे वेगवेगळे गट आहेत, छोटे छोटे पक्ष आहेत, त्यांची एक बैठक नागपुरात नुकतीच पार पडली। पुन्हा रिपब्लिकन ऐक्याचा हा प्रयत्न होत आहे की यामागे काही वेगळं उद्दिष्ट आहे? नाही, हा एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं ही बैठक बोलावण्यात आली होती आणि त्या संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व नेत्यांशी संपर्क केला होता। आठवले साहेबांशी संपर्क केला की अशी आम्ही बैठक घेतो आणि या बैठकीमध्ये आपण आपला प्रतिनिधी पाठवा आणि त्यानुसार आठवले साहेबांनी माझं नाव त्यांच्याकडे रिकमेंड केलं। त्याचबरोबर इतर पक्षाचे सुद्धा पदाधिकारी त्या बैठकीमध्ये आले होते। या बैठकीचं महत्त्व यासाठी आहे आता, कारण ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये सर्व जे प्रमुख पक्ष आहेत, मग रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष होते, आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते, गवई गटाचे पदाधिकारी होते, कवाडे गटाचे पदाधिकारी होते, एक रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी म्हणून आहे त्यांचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते। सर्व आंबेडकरी संघटनांच्या सामाजिक संघटनांचे प्रमुख होते, बौद्ध महासभेचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि एक रिपब्लिकन RPI आंबेडकर या पक्षाचे सुद्धा पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि वेगवेगळे छोटे खोरीपाचे नागपुरातल्या खोरीप हा जो गट होता, पूर्वीचा ॲक्टिव्ह गट होता, त्या गटाचे सुद्धा पदाधिकारी त्या बैठकीमध्ये होते। नेमकं उद्देश या बैठकीचं काय होतं? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही एक संघ मोठ बांधण्याचा प्रयत्न होत आहे? या बैठकीचं मुख्य उद्देश आहे त्या ठिकाणी जी चर्चा झाली आणि ज्या पद्धतीनं मतं मांडण्यात आली, तर मुख्य उद्देश असा होता की सर्व रिपब्लिकन गटाचे किंवा पक्षाचे जे सर्व लोक आहेत त्यांनी एकाच बॅनरखाली, एकाच झेंड्याखाली रिपब्लिकन पक्ष एकच रिपब्लिकन पक्ष यांच्या बॅनरखाली त्यांनी सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे आणि आपापले जे गट आहेत, आपापले जे गट तट आहेत ते त्यांनी विसर्जित केले पाहिजे आणि एकच रिपब्लिकन पक्ष
निर्माण केला पाहिजे, या अनुषंगानं त्या बैठकीची सुरुवात झाली आणि त्यावर साधक बाधक चर्चा झाली. चर्चेच्या ओघामध्ये त्यानंतर येणाऱ्या आगामी महाराष्ट्रातल्या विधानसभा आहेत, त्या संदर्भातही काही कार्यकर्त्यांनी आपली मतं मांडली आणि त्यातून काही लोकांनी सूचना केलेली आहे की एक महाआघाडी सर्व नेत्यांच्या संमतीनं तयार करावी आणि एकत्रितपणे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकत्रितपणे सामोरं जावं आणि त्या अनुषंगानं जे अंतिम उद्देश आहे की सर्व पक्ष सर्व गट आपापले गट तट विसर्जित करून एकच एक रिपब्लिकन पक्ष उभा करण्याच्या दृष्टीनं जो आपण प्रयत्न करत आहोत, त्या प्रयत्नाला या प्रयोगामुळे महाआघाडीच्या प्रयोगामुळे बळ मिळेल आणि एक वातावरण निर्मिती होईल. त्यामुळे असाही प्रयत्न करायला हरकत नाही, असाही विचार त्या ठिकाणी मांडण्यात आला. म्हणजे दीर्घ काळामध्ये रिपब्लिकन सर्व जे गट तट आहे त्यांच्या ऐक्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या ऐक्याचा उद्दिष्ट आहे. मात्र अल्प काळामध्ये आता विधानसभेमध्ये महाआघाडीच्या स्वरूपामध्ये उतरण्याचा प्रयत्न होणार आहे. बरोबर आहे, त्या दृष्टीनंच विचार केला आहे की आपलं अंतिम उद्देश आहे की एकच एक रिपब्लिकन पक्ष असावा, एकच झेंडा असावा आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांच्या विचाराचा सक्षम पक्ष उभा करण्यासाठीच आपण प्रयत्न करावा. आता इन बिटवीन ज्या काही घडामोडी घडतात त्यामध्ये जर आपण एकत्रितपणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे उतरणे, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे उतरणे, हे जर आपण सुरुवात केली तर मात्र मग त्यामुळे आपलं जे अंतिम उद्दिष्ट आहे पक्ष एकच उभा करणे, त्या उद्दिष्टाला हातभार लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आहे. आता विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये कधीतरी होण्याची शक्यता आहे, तर त्या अनुषंगाने 288 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे जे गट तट आहेत ते एक आघाडीच्या स्वरूपात उतरणार आहे. काही धोरणात्मक निर्णय झाला आहे? नाही, तसं झालं नाही. पण या मुद्द्यावर जे नेते आहेत, जे ही बैठक बोलावताना ज्या पद्धतीनं त्या सर्व लोकांशी आपण चर्चा केली, आठवले साहेबांशी चर्चा केली, गवई साहेबांशी चर्चा केली, आपल्या कवाडे सरांशी चर्चा केली आणि त्यांनी आपापले प्रतिनिधी त्या बैठकीला पाठवले. त्यानुसार आता हा जो नवीन मुद्दा त्या ठिकाणी आलेला आहे की आपण एकत्रपणे महाआघाडी करून आगामी विधानसभेत महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवू शकतो, या दृष्टीनं जो विचार आला त्या संदर्भात पुन्हा या सर्व नेत्यांशी चर्चा होईल आणि त्यांची संमती मिळाली तर त्या दृष्टीनं प्रयोग करता येईल. आताच नुकतंच जे लोकसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचे अनुसूचित जातीचे मतदान काँग्रेसच्या पारड्यात गेले असं बोललं जातं आणि त्यामुळे काँग्रेसला मोठं यश मिळालं. तर रिपब्लिकन वेगवेगळे जे संघटन आहेत, आंबेडकरवादी जे संघटन आहेत, त्यांचा हा जो ऐक्य आहे तो काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. काँग्रेसकडून आरोप होऊ शकतं की भाजपला हातभार लावण्यासाठी हा ऐक्य घडवला जात आहे. नाही, या आवर्तामध्ये रिपब्लिकन पक्षांनी पडू नये असा विचार काँग्रेसचा असेल किंवा भाजपाला हातभार लागेल या प्रयोगामुळे असं जर त्यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. हा जो प्रयोग आहे हा समाजाच्या आंबेडकरी समाजाच्या ऐक्याचा आणि अस्मितेचा अस्तित्वाचा प्रयोग आहे हा. त्याच्यामुळे याचं मूल्य याचं मोजमाप वेगळ्या पद्धतीनंच करावं लागेल. हा तात्कालिक राजकीय उद्दिष्टासाठी म्हणून हा प्रयोग आपण करत नाही आहे. आणि असं जर काँग्रेसला वाटत असेल, आता समजा उद्या महाआघाडी झाली आणि सर्व गटातटाचे लोक एकत्र आले किंवा उद्या सर्वांनी आपापले गट विसर्जित करून एकच एक रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा प्रयत्न केला, कारण यापूर्वी तसं झालेलं आहे, आणि मग त्यांनी ठरवायचं ना काय करायचं, राजकीय निर्णय कुठला घ्यायचा, युतीच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा, ही ती महाआघाडी ठरवेल किंवा तो एक संघ झालेला जो पक्ष आहे तो पक्ष ठरवेल. त्याच्यामुळे आजच त्यापर्यंत जाणे आणि हे काँग्रेसला डोकेदुखी ठरेल किंवा BJPला फायद्याचं ठरेल अशा पद्धतीचा विचार मांडणं म्हणजे या प्रयोगाला कुठंतरी गालबोट लागणं असा त्याचा अर्थ होईल. आणि पुढं काँग्रेस किंवा BJP हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषयच नाही आहे. महत्त्वाचा विषय आहे की हा समाज एकत्र झाला पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांना यामध्ये त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला या ऐक्याच्या प्रयत्नामध्ये बोलवण्यात आलं नव्हता की ते आले नव्हते? नाही, प्रकाश आंबेडकरांशी समितीच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी त्यावेळेस काही
पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु कालच्या बैठकीमध्ये या विषयावरही चर्चा झाली आणि त्यात असं ठरलं की पुन्हा सर्वांशी प्रकाश आंबेडकरांशी सुद्धा आपण या मुद्द्यावर चर्चा करावी. कारण आठवले साहेबांशी जेव्हा चर्चा झाली आणि राजेंद्र गवईंशी जेव्हा चर्चा झाली समितीच्या सदस्यांची, तर यांनी सांगितलं की ऐक्य जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे, आम्ही ऐक्याच्या बाजूनच आहोत आणि एकच रिपब्लिकन पक्ष उभा राहत असेल तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु या ऐक्यामध्ये प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी सामील झालं पाहिजे, तर ऐक्याला आणखी बळ मिळेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तर या दृष्टीनं पुन्हा समितीचे सर्व लोक या सर्व नेत्याशी पुन्हा संपर्क करणार आहेत आणि पुन्हा बैठकाचं सत्र सुरू राहील. हे 1, 2, 3 बैठकीमध्ये होणार नाही. तर यासाठी सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रिपब्लिकन जनता यांच्याशी संवाद साधून संपर्क करून एक वातावरण निर्मिती करण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तर सर्व जे रिपब्लिकन पक्ष आहेत, वेगवेगळे जे गट तट आहेत आणि वेगवेगळे जे सामाजिक संघटनसुद्धा या विचारांनी समाजामध्ये काम करत असतात, त्यांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे. नागपुरात त्या संदर्भातली पहिली बैठक पार पडलेली आहे आणि लवकरच जे वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांची एक बैठक घेऊन रिपब्लिकन पक्षांचा ऐक्य घडवण्याच्या अंतिम उद्दिष्टासाठी पुन्हा एक बैठक होणार आहे. मात्र पुढील 3 महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाआघाडी सुद्धा स्थापन करता येईल का असा विचारही रिपब्लिकन पक्षाचे जे वेगवेगळे गट आहेत त्यांनी सुरू केलेला आहे. अत्यंत महत्त्वाची ही राजकीय घडामोड येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ठरू शकते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.